यवतमाळ शहरात वकिलांना चाकू पिस्टल दाखवून जीवे मारण्याची धमकी, पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे आरोपींचा शोध घेऊन कारवाईची मागणी आहे। यवतमाळ पाणीपुरवठा योजना धोक्यात, पाण्याचा उपसा आणि पुरवठ्यासाठी वीज बिल अपुरे, सरकारी कार्यालयांची थकबाकी वसूल न झाल्याने प्राधिकरणाची आर्थिक कोंडी आहे। देशातील शेतकऱ्यांच्या भवितव्यावरून नवलेंकडून चिंता व्यक्त, स्वस्त शेतीमाल जेव्हा शून्य शुल्कासह भारतात येईल तर शेतकरी देशोधडीला गेल्याशिवाय राहणार नाही, शेतकरी नेते अजित नवलेंकडून चिंता व्यक्त। सलील देशमुखांच्या कंपनीतील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कोर्टाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळलाय। कंपनीने गुन्हेगारीतून मिळालेला पैसा कर्जाच्या स्वरूपात लपवला, अर्ज फेटाळताना मुंबईतील विशेष न्यायालयाचं म्हणणं। मुंबई संघाच्या व्याख्यानमालेचे आजचा शेवटचा दिवस, व्याख्यानमालेला अक्षय कुमार, महेश मांजरेकर, सुबोध भावे यांची उपस्थिती। अक्षता तेंडुलकरांकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर, दादर मार्केटमध्ये सायरन लावून फिरवली रुग्णवाहिका, फेरीवाल्यांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन। नाशिकच्या काही भागात थंडी परतली, निफाडचा पारा 14.5 अंशावरून 9.7 अंशांवर, जम्मू काश्मीरसह इतर ठिकाणी होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भागातून शीतलहर सुरू आहे। वर्ध्याच्या पुलगावात आमदार जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धात बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांचा सहभाग, अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी आहे। यवतमाळमध्ये किन्ही गावात रखडलेल्या नॅशनल हायवेच्या नालीमुळे आरोग्य धोक्यात, ग्रामस्थांचा हायवेवर चक्काजाम करण्याचा इशारा आहे। हिंगोलीत 343 पोलीस पदांसाठी भरती, 21 परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षा, परीक्षा केंद्रांच्या बाहेर उमेदवारांची मोठी गर्दी। इंदापूरच्या उजनीच्या पाण्यावर हिरवा तवंग, पाण्याने प्रदूषणाची पातळी ओलांडली, पुणे महापालिकेतील 2 कोटींचं साहित्य खरेदीच्या चौकशीत अडकले 20 जण, अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, यात काही निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश। राज्यातील बहुतांश भागात थंडीचा कडाका कमी, मुंबईसह अनेक भागात तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसवर, वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका। सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 50 पैशाची वाढ, सीएनजीचा दर आता प्रतिकिलो 81 रुपये, दरवाढीमुळे ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि बस सारख्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। म्हाडाच्या पुणे मंडळाची 4186 घरांची सोडत मार्गी लागणार, सोडतीसाठी 10 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित, नोव्हेंबरपासून सोडतीचा निकाल रखडल्यानं 2 लाखांहून अधिक अर्जदारांमध्ये नाराजी। राज्यातील 481 नियोजन प्राधिकरणांची महारेराला जोड, बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र पडताळण्याची सोय उपलब्ध, अनियमितता पायबंद बसवण्यास मदत होणार। मुंबईतच घर हवं या मागणीसाठी कामगार संघटना आक्रमक, कामगार संघटनाच्या संयुक्त लढा समितीचा आज 14 मार्चला मोर्चा आहे। 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी पत्र, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचं MMRला पत्र, कॉपी मुक्तीसाठी पोलिसांना सूचना। वर्ध्यातील देवळीमध्ये आमदार राजेश बकानेंच्या पुढाकारातून रोजगार मेळावा, नोकरीसाठी 150 ते 200 किलोमीटर जावं लागलं तरी जा, राजेश बकाने यांचं युवकांना आवाहन। महिलांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणार, महाराष्ट्र बिझनेस आयकॉन 2025 पुरस्कार विजेता मयुरा अमर काळेंची प्रतिक्रिया। वर्ध्यात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन, हिंगणी ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे पंकज भोयर यांनी कौतुक केलंय। मुंबई विमानतळावर 14 बॅगेज ड्रॉप काउंटर सुरू, प्रवाशांच्या वेळेत बचत करण्याच्या दृष्टीनं काउंटरची व्यवस्था करण्यात आली आहे। अकोल्यात गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन, शहरात उत्साहात साजरा, मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। उद्या अंगणेवाडी भराडी देवीची यात्रा, भराडी देवीच्या यात्रेची जय्यत तयारी, मंदिराभोवती आकर्षक सभामंडप। यवतमाळच्या धामणगाव देव येथील यात्रा महोत्सवात भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करा, पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश। श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त जळगावच्या पाचोऱ्यात साकारली भव्य रांगोळी, कला शिक्षकाने 7 तासात रांगोळी रेखाटली आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा, महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त भव्य शोभायात्रेत मोठ्या संख्येनं भाविकांचा सहभाग। गणगणगणात मोठेच्या जयघोषानं आज भंडारा शहर नाहून निघालंय, श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शहरात निघाली भव्य पालखी, मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। बीडच्या परळीत वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त तयारीला वेग, देवस्थान ट्रस्टकडून महाशिवरात्री उत्सवानिमित्त आकर्षक रंगरंगोटी।
श्री संत गजानन महाराज यांच्या 148व्या प्रकट दिन यानिमित्त नागपुरात पालखी आणि मिरवणुकीचं आयोजन. सकाळपासून पादुका दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे. भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीला दर्शनासाठी बंद. मंदिराचे नूतनीकरणाचं काम सुरू असल्यानं भाविकांच्या सुरक्षेसाठी 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान राहणार बंद. यवतमाळमध्ये गजानन महाराज पालखी सोहळ्यात परिसरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येनं सहभागी. शेगावमध्ये संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा. राज्यभरातून शेकडो पायी दिंड्या शेगावात दाखल. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिनानिमित्त साकारली रांगोळी. 40 स्क्वेअर फूटमध्ये साकारली गजानन महाराजांची रांगोळी. गडचिरोलीत गोया कृषी कुंभ सुरू. तर प्रदर्शनात सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या लाल तांदूळाला चांगला भाव आहे. पौष्टिक गुणधर्म असल्यामुळे तांदळाला मागणी. यामुळे अनेक शेतकरी या तांदळाच्या उत्पादनाकडे वळल्याची माहिती आहे. अकोल्यात कृषी बाजार समितीत कपाशीला प्रति क्विंटल 8,000पर्यंत दर. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली. आवक वाढताच तुरीच्या दरात 1,000 घसरण आहे. आम्ही बॅकसीट ड्रायव्हिंग करत नाही. सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात. आम्ही सरकार चालवत नाही. मोहन भागवत यांचं वक्तव्य. संघांमुळे भाजपचे चांगले दिवस. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. ज्याने आमच्या नीतीचा पुरस्कार केला त्यांचे अच्छे दिन. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. तेलंगणात सामाजिक विचारांवर हल्ला. महात्मा फुले पुतळा विटंबनेवर भुजबळ आक्रमक. दोषींवर कठोर कारवाई करा. छगन भुजबळ यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी आहे. 2047 मध्ये अखंड भारताची कल्पना करा. भारताला तोडण्याचा विचार करणारे स्वतः तुटतील. भारताला तोडणं आता शक्य नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. मोबाईल ऑनलाईन गेमिंग आणि स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांचं मन आणि मेंदू भावनिक संतुलन धोक्यात आहे. भाजप आमदार चित्रा वाघ यांचं वक्तव्य. नियम कागदावरच शहर कचऱ्यात. नगरसेवकाने उचलला कचरा. सफाई कर्मचारी गायब. स्वतः कचरा उचलून डॉक्टर वाघमारेंनी प्रशासनाला दाखवला आरसा. ई रिक्षा चालवत केला कचरा संकलन. मोदी सरकारकडून बांगलादेशला कोट्यवधींचं दान. संजय राऊतांचा ट्विटद्वारे सवाल. मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंच्या घोषणेवर राऊतांची प्रतिक्रिया. एकीकडे हिंदूवर हल्ले, दुसरीकडे मदतीचा हात. राऊतांचा भाजपला टोला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत भागवतांचं वक्तव्य. मी त्या समितीमध्ये नाही, पण त्यांना पुरस्कार दिल्यास पुरस्काराचं महत्त्व वाढेल. भागवतांची प्रतिक्रिया. अमेरिका भारत करारावर विरोधकांकडून जोरदार. मोदी सरकारवर टीका. तर मोहन भागवत यांच्याकडून मात्र सरकारचं कौतुक. सध्याचं देश ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते लढणार आणि ठामपणे उभं राहणार. मोहन भागवत यांचं वक्तव्य. संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार. निवृत्ती घेतल्यानंतरही कार्य सुरूच ठेवणार. सरसंघचालक मोहन भागवत यांनी निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे. सरसंघचालक हिंदू असतो, कोणत्या जातीचा नसतो. जो काम करेल तोच सरसंघचालक होईल. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. देशाचा विषय येईल तेव्हा सर्वांना एकत्र आलं पाहिजे. भ्रष्टाचाराला समोर आणण्याचं काम संघ करेल. मोहन भागवत यांचं वक्तव्य. आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला. मुंबईतील मराठी माणूस हिंदूच हे भाजपाला कळलंय. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. काल संघाच्या कार्यक्रमात सलमान खान आला होता. संघ शाखेत मुसलमानांना प्रवेश आहे का? भागवतांनी सांगावं. खासदार संजय राऊतांचा सवाल. दोन्ही राष्ट्रवादीबाबत निर्णय घेण्यासाठी शरद पवार सक्षम. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं विधान. अजितदादांचा तेरावा होत नाही तोपर्यंत बोलणार नाही. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चावरून आमदार सुनील शेळकेंचा सवाल. एवढी घाई कशासाठी? शरद पवारांच्या पक्षाला भाजपचं नेतृत्व आणि विचार मान्य आहेत का, असा सवाल उपस्थित. मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. अटल सेतूवर उपाययोजना करण्याची मागणी. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी उपाययोजनांची मागणी आहे. पुण्याचे महापौर उपमहापौर पदासाठी उद्या निवडणूक. भाजपकडून महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे यांचं नाव. तर उपमहापौर आरपीआयचे परशुराम वाडेकर यांना मिळण्याची शक्यता. शरद पवार बारामती दौऱ्यावर. पवारांच्या भेटीसाठी नागरिकांची गोविंद बागेत गर्दी आहे. अमरावती महानगरपालिकेत स्वीकृत आणि स्थायी समितीसाठी मोर्चे बांधणी. महानगरपालिकेमध्ये 8 स्वीकृत सदस्य तर 16 स्थायी सदस्यांची वर्णी लागणार. नाशिकच्या ओझर विमानतळाचे विस्तारीकरण होणार. ओझरमध्ये नवीन टर्मिनल इमारत उभारली जाणार. फडणवीसांच्या हस्ते आज भूमिपूजन सोहळा. अजित पवार यांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर. पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून पुरस्कार जाहीर. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेख. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा उद्या निकाल. धाराशिवमध्ये जेडपीच्या 55 जागेसाठी 55 तर पंचायत समितीच्या 110 जागांसाठी 293 उमेदवारांच्या भवितव्य उद्याच्या मतमोजणीतून ठरणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान करतानाचा मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण. केंद्रावर मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल.
सांगली जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीसाठी 69.76% मतदान, तर जिल्हा परिषदेच्या 61 गटासाठी तर 10 पंचायत समितीच्या 122 जणांसाठी मतदान. उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात. रत्नागिरी जिल्हा परिषद 56 आणि 112 पंचायत समितीसाठी 55.79% मतदान. अनेक मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्यानं प्रक्रिया काही काळ विस्कळीत झाली होती. कोल्हापुरातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. ईव्हीएम तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल. मतदान बॅलेट पेपरवर घ्यावं या मागणीसाठी ईव्हीएम तोडफोड. सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्यानं खळबळ. काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप आहे. तर संबंधित मशीन या राखीव असल्याचा तहसीलदारांचा दावा आहे. पुण्यात 827 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद. जिल्ह्यात सरासरी 68.89% मतदान. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपन्न. प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरू. उद्या लागणार निकाल. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 72.69% मतदान. 13,62,866 जणांनी बजावला मतदानाचा अधिकार. साताऱ्याच्या सुरलीमध्ये निकालापूर्वीच गुलालाची उधळण. भाजप उमेदवाराच्या समर्थकांना विजयाचा विश्वास. साताऱ्यातील महिला पोलीस चालक यात्रेतील जुन्या पाळण्यामुळे गंभीर जखमी झाले. केस पाळण्यात अडकले. त्वचेसह केस उपटून निघालेत. नवी मुंबईतील कोपरखैरण येथे इमारतीला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. सुदैवाने आगीत कोणतेही नुकसान नाही. दक्षिण सोलापुरात मदरे आहेरवाडी रस्त्यावर कोरेवस्ती परिसरात दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. वळणावर नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. सोलापुरात एका तरुणाची लॉजमध्ये आत्महत्या. प्रेयसीने लग्नास नकार दिल्यानं आत्महत्या. भंडाऱ्यात ओव्हरटेक करताना पिकअपची दुचाकीला धडक. दुर्घटनेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव. राजस्थानच्या कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली आहे. तर एका विद्यार्थ्यासह 2 जणांचा मृत्यू झालाय. 13 जणांना वाचवण्यात यश आलंय. हरियाणाच्या सूरजकुंड मेळ्यात झुला कोसळलाय. घटनेत अनेक जण जखमी आहे. बचावासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकाचाही मृत्यू. पुण्यात द बर्निंग कारचा थरार. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. सिंधुदुर्गात वनविभागाच्या कार्यालयासमोरील गोदामाला भीषण आग. गोदामातील वस्तूंच्या स्फोटाच्या आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सायन चुनापट्टी येथील दुकानाला मध्यरात्री आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. आगीवर दुकानाचं मोठं नुकसान. अहिल्यानगरच्या ढोरवस्तीजवळ भीषण अपघात. भरधाव कारची रिक्षा आणि दुचाकीला धडक. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्तीसगडमध्ये 51 नक्षलवाद्यांकडून आत्मसमर्पण. 1.6 कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण केल्यामध्ये 34 नक्षल महिलांचा समावेश. नवी मुंबईत मद्यधुंद कार चालकाची अनेक वाहनांना धडक. कारवर पोलीस अशी नेमप्लेट असल्याने खळबळ. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मात्र अनेक वाहनांचं नुकसान. चेंबूरमध्ये रयजा बिल्डरच्या कार्यालयाची वंचितकडून तोडफोड. रात्री उशिरा पोलिसांनी आरोपींना अटक केले. तर आरोपींवर गुन्हा दाखल. आज सुट्टीच्या कोर्टात करणार हजर. बनावट एनएससी अधिकाऱ्यांच्या प्रकरणात एफआयआर दाखल. सोशल माध्यमांवर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अधिकारी म्हणून वावरणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात बीकेसी पोलिसात गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू आहे. लासलगावच्या शनी मंदिराजवळ उभ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबडून दुचाकी स्वार फरार. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. कोल्हापूरमध्ये साखर व्यापाराला 61 लाखांचा गंडा. राष्ट्रीयकृत बँकेतून 15 ते 20 कोटींचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष टाकून गंडा घातलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.